नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी भक्तांनो, स्वामींचे 11 गुरुवार कसे करावे आणि आपल्याला कसा संकल्प करायचा आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण संदेश ऐका, म्हणजे तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवार केल्यानंतर त्याचा चांगला अनुभव येईल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे। सर्वात आधी जिथे आपण पूजा मांडतो ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। थोडंसं पाण्याचे शितोडे टाकून ती कपड्याने पुसून घ्या। त्यानंतर तिथंसा एक स्वस्तिक काढा। स्वस्तिकमध्ये 4 टिपके, जे आपण 5 टिपके देतो ते लाल रंगाच्या रांगोळीचे आणि बाजूला पिवळ्या कलरची रांगोळी तुम्हाला टाकायची आहे। त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षदा टाकायच्या आहेत स्वस्तिकवरती। त्याच्यानंतर एक चांगला चौरंग किंवा तुमच्याकडे पाट असेल तर पाट तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ चांगला कपडा तुम्हाला नवीन कोरा असा आथरायचा आहे। तुमच्याकडे लाल असेल तर लाल कपडा, नाही तर मग पिवळा कपडासुद्धा चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि एक छोटंसं आसन त्याच्यावर ठेवायचं आहे। आसन असलं तरीही ठीक आहे, नाही तरी चालेल। स्वामींचा एक फोटो तुम्हाला ठेवायचा आहे। अशा प्रकारे 2 पानं घ्या, त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढा। लाल कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावर थोडेसे अक्षदा टाका आणि गणपतीची स्थापना करा। कारण आपण कुठलीही पूजा करण्याआधी गणपती बाप्पाची आराधना पूजा आपण करत असतो। तर गणपतीची स्थापना अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे आणि आधी गणपती पूजन करायचं आहे। त्याच्यावरती एक सुपारी ठेवा किंवा तुमच्या देवघरामध्ये असलेला गणपती ठेवला तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपण गणपतीची स्थापना केली आहे। फूल, अक्षदा, हळद कुंकू गणपती बाप्पाला वाहून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे। आपण स्वामींचे गुरुवार 11 गुरुवार करतो, 9 गुरुवार करतो। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी काही काम असेल, अडकलेलं काम असेल, ते तुमचं पूर्ण होत नाही, त्यासाठी आपण स्वामींचे सेवा करत असतो। स्वामींची सेवा केल्याने, संकल्प घेऊन स्वामींची सेवा केल्याने मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होते। तर अशा प्रकारे तुम्हाला बाजूला एक दीपक प्रज्वलित करून घ्यायचा आहे। थोडेसे खाली अक्षदा टाकायचे आहेत, नाहीतर मग एखादी प्लेट ठेवा त्याच्यावर अक्षदा टाका, नाहीतर मग फुलांचं आसनसुद्धा तुम्ही दिव्याला देऊ शकता। दिवा कधीही जमिनीवर किंवा खाली ठेवू नये, त्याच्या खाली आसन नक्कीच ठेवावं। बाजूला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। तर दिवा मी आधीच लावलेला होता, पण तो चौरंगावर ठेवला नव्हता। तर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा, त्याच्यानंतर गणपतीचं पूजन करायचं। तर स्वामींजवळ प्रसाद म्हणून 2 केळं ठेवायचे आणि एका वाटीमध्ये खडी साखर ठेवायची। कोणाची इच्छा असते की माझं स्वतःचं घर पाहिजे, त्यासाठी सुद्धा स्वामींचे 11 गुरुवार ही सेवा केल्याने नक्कीच घर होते। स्वामी महाराज आपल्याला स्वतःचं घर देतात। तर अशा प्रकारे पिवळ्या कलरचं चंदन स्वामींना लावून घ्यायचं आहे, स्वामींना टिक्का लावायचा आहे। तर चंदन लावून झाल्यानंतर तुम्हाला बाजूला 1 ग्लास पाण्याचा भरून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर वाटी ठेवायची आहे, त्याच्यावरती झाकण। जर त्याच्यावरती वाटी तुमच्या घरी नसेल तर तुम्ही साधा ग्लास भरून ठेवला तरीही चालेल। अशा प्रकारे स्वामींना हार, फुलं अर्पण करायची आहेत। स्वामींची मनापासून सेवा केली, नामस्मरण केलं, नित्यसेवा केली तर तुमचे बरेच कामं असे अडकलेली असतात, ती कामं पूर्ण होतात। कर्ज असेल तर कर्ज फिटण्यास मदत होते, मार्ग मिळत नाही किंवा एखाद्या वेळी खूप टेन्शन येते, विचार येतात डोक्यामध्ये, काय करावं समजत नाही। अशा वेळेस एक आसन टाकायचं, अगरबत्ती लावायची आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा। जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही एक अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा। सर्व टेन्शन, नकारात्मक विचार मनातील दूर होतात। त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी स्वामींचे गुरुवार करता। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठली इच्छा आहे ती इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेऊनच पूजेला सुरुवात करावी।
त्यानंतर तुम्हाला बुधवारी म्हणजेच गुरुवार उपास आहे तर अगोदरच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी खडीसाखर आणि नारळ तुम्हाला स्वामी केंद्रात जायचं आहे किंवा बाजूला स्वामींचं दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी यासाठी मी तुमचे उपास करत आहे, गुरुवार करत आहे, जी सेवा मी करत आहे ती माझी इच्छा पूर्ण होऊ द्या आणि ती सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्या असं स्वामींना प्रार्थना करायची आहे। खडीसाखर नारळ ठेवल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे। गुरुवार उपास असला की तुम्ही ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता। तुम्ही जॉब करता तर तुम्ही सकाळीसुद्धा पूजा मांडणी करू शकता। तर त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय त्या दिवशी तुम्हाला पठण करायचे आहे। म्हणजे 1 ते 21 अध्याय एका दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। जर तारक मंत्र तुम्हाला माहीत नसेल किंवा पाठ नसेल तर यूट्यूबवर सुद्धा मिळतो किंवा स्वामी केंद्रामध्ये छोटीशी पोथीसुद्धा तुम्हाला मिळते, त्याच्यामध्ये तारक मंत्र आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे। बाजूला एक घंटी ठेवायची आहे। स्वामींच्या एका बाजूला घंटी आणि दुसऱ्या बाजूला दक्षिणावर्ती शंख ठेवायचा आहे। तुमच्याकडे शंख असला तर तुम्ही ठेवा, नसला तरीही चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्वामींची साधी सोपी मांडणी करायची आहे। फोटो त्याच्यावरती ठेवायचा आहे। तुम्हाला फोटो असेल तर ठीक आहे, दत्त महाराजांचा फोटो असेल तरीही चालेल, नाहीतर तुम्ही स्वामी केंद्रामधून जाऊन छोटासा फोटो स्वामींचा घरी घेऊन या। दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे। संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्यामध्ये स्वामींचा आवडता एक पदार्थ अवश्य ठेवा, जसे बेसनाचे लाडू, कांदा भजी, पुरणपोळी अशा प्रकारे एखादा स्वामींचा आवडता पदार्थ नैवेद्यामध्ये नक्कीच दाखवा। स्वामींच्या जवळ ठेवलेला नैवेद्य तो सर्वांनी प्रसाद म्हणून घरात खायचा आहे। तर अशा प्रकारे साध्या सोपी पद्धतीने पूजा मांडणी आणि स्वामींचे 11 गुरुवार केल्याने तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होते। 9 गुरुवार केल्याने जी तुमची इच्छा आहे ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात, असे अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे। तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि समजलीसुद्धा असेल। तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा। तर मग भेटूया नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।